As David says in 103 Psalm, 103 Psalm and verse 2, bless the Lord, O my soul, and forget not all his benefits. आणि जसं स्तोत्रकर्ता सांगतो 100 103 verse 2. 103 स्तोत्रामध्ये आणि दुसऱ्या वचनामध्ये की हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर त्याचे सर्व उपकार विसरू नको. Here David is saying, bless the Lord, O my soul. आणि तर दावीद सांगत आहे की हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. Hallelujah. Hallelujah. He says, bless the Lord, O my soul. आणि तो म्हणतो की हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. He is telling to his own soul to bless the Lord. आणि तो स्वतःच्या अंतःकरणाला स्वतःच्या जीवाला सांगत आहे की हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. Now, this morning's message title is आणि आजच्या सकाळच्या वचनाचं जे मथळा जो आहे that David's call for RIP, rest in peace. आणि दावीदाला ज्यावेळेस शांतीमध्ये बोलवण्यात आलं. No, David's call. David is calling us to come to rest in peace. दावीद आपल्याला बोलवत आहे शांतीमध्ये विश्रांती घेण्यास. Hallelujah. Now you'll understand when we go further, you'll understand what David exactly is trying to say to us. आणि मग आपण पुढे कसं जाणार आहोत आपल्याला समजेल की दावीद आपल्याला काय सांगितलं. Now we saw 103 Psalm verse 2 it says, bless the Lord, O my soul. आणि आता आम्ही पाहिलं की आपण दावीद असं म्हणतो की स्तोत्र संहिता 103 मध्ये आणि दुसऱ्या वचनामध्ये की हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर And forget not all his benefits. आणि त्याचे सर्व उपकार विसरू नको. Hallelujah. And 116 Psalm verse 7 he says, आणि 116 स्तोत्र संहिता आणि 7व्या वचनामध्ये तो म्हणतो. yes, Psalm 116, 116 verse 7. Now here again he is telling to his soul, return unto thy rest, O my soul. आणि पुन्हा तो आपल्या जीवाला म्हणत आहे की हे माझ्या जीवा तू आपल्या विश्रामस्थानी परत ये. Hallelujah. Here is the calling to come to he is telling to his own soul, come to the place of rest. आणि मग तो स्वतःच्या जीवाला इथे सांगत आहे की तो आपल्या विश्रामस्थानी परत ये. Now these both scriptures when we compare Psalm 103 verse 2 and 116 Psalm verse 7. आणि ज्यावेळेस ही दोन्ही वचनांची मी तुलना करतो स्तोत्र संहिता 103 याचा दुसरा वचन आणि स्तोत्र संहिता 116 आणि ह्याचं 7वं वचन. Here he says both scriptures are addressing to his own soul. आणि ही दोन्ही वचने जी आहेत तो स्वतःच्या जीवासाठी सांगितलं आहे. Now everybody and all of us know only one place, rest in peace. आणि मग दोन्ही वचनांमध्ये एकच आहे की हे माझ्या जीवा. No, everybody and all of us know that only one place is there, that is a rest in peace. One place is there. आणि आपल्या सर्वांना माहिती एकच जागा आहे जिथे आम्ही शांतीमध्ये विश्रांती घेऊ शकतो. And we all see that is in only in graveyard. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की ते म्हणजे फक्त आणि फक्त कब्रस्थानामध्येच आहे. Do you feel, oh, what a peaceful place it is when we go to graveyard? आणि मग तुम्हाला असं वाटतं का की ज्यावेळेस तुम्ही आपण कब्रस्थानामध्ये जातो अरे किती शांत जागा आहे. Oh, what a peaceful! Because everywhere it is written, rest in peace, rest in peace. R.I.P. 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 आणि मग कारण सर्व शांत आहे किती छान आहे आणि सगळीकडे लिहिलेलं आम्हाला दिसतं की ते शांतीमध्ये विश्रांती RIP. Many people after their work, and after their tiredness, people love to go and sit at the beach side or in the garden and rest. आणि मग
पुष्कळसे लोक कामानंतर संध्याकाळी ज्यावेळेस थकून येतात त्यावेळेस त्यांना एखाद्या बीचवर किंवा एखाद्या काठीमध्ये जाऊन बसून विश्रांती घ्यायला आवडतं. Do have you any time have you heard or have you ever thought of this? That after time is okay, let us go and sit in graveyard because it's a place of rest. आणि मग कधी तुम्ही असं ऐकलं आहे का किंवा विचार केला आहे का की खूप थकलेलो आहे जाऊया थोडस अभ्यासाला शांती घेऊया कारण ती शांतीची जागा आहे. Because that's why we see on the board, on the cross, the name you see, and we write, everybody writes that rest, R-I-P, rest in peace. आणि बघा तर तेच लोक प्रत्येकाच्या कपड्यावरती जो वधस्तंभ लावलेला असतो त्याच्यावरती लिहिलेलं असतं RIP हे कंपल्सरी आपण लिहितो ते. So which is the place of rest, you tell me? Rest in peace. Which is the place? शांती विश्रांती करण्यासाठी शांत अशी जागा कोणती आहे? We see people's houses name, आम्ही लोकांच्या घराची नावं बघतो. isn't it? Christa Nivas, Christi Nivas, isn't it? ख्रिस्ती Or we say like what are names now? Bethel, house of God. Bethel means house of God. देवाचं घर बेथेल असं देखील नाव. So when we write Bethel means we are trying to say there is this house is the presence of God is dwells. आणि मग ज्यावेळेस मी ते नाव बघतो आम्हाला एवढं लक्षात येतं की हे देवाच्या उपस्थितीचं घर आहे. Many other names I know. We'll not go into that. There are many names are there in the word, and by that they want to say that they are in the presence of God. आणि पुष्कळशी नावं आहेत जगामध्ये आणि त्या नावांवरून आम्ही समजू शकतो की हे देवाच्या उपस्थितीचं जागा आहे. Shalom. House name is Shalom. शालोम हे आपलं नाव असतं. Means Shanti, it's a girl. The peace. The peace is at home. शांतीचं. But do you really see peace in the house? पण ते खरंच मला घरामध्ये शांती दिसते का? Shanti Nivas. Have you seen it or not? I've seen that. Shanti Nivas, peace house. But the question comes, is there really peace in that house? तर तुला प्रश्न हाच निर्माण होतो की खरोखर त्या घरामध्ये शांती आहे. In the world today, many people are fed up in their lives आणि आजच्या जगामध्ये पुष्कळसे लोक त्यांच्या जीवनामध्ये वैतागलेले आहेत. because of illness, आजारपणा, because of maybe financial crisis, कदाचित आर्थिक समस्यांमुळे or maybe because of family problems, किंवा जे पारिवारिक समस्या आहेत त्या कारणास्तव or maybe because of mental pressure problem, किंवा जे त्यांच्यावरती जो तणाव आहे मानसिक तणाव त्या समस्यांमुळे or maybe because of job problem, कामाच्या समस्येमुळे or educational problem. किंवा शारीरिक शैक्षणिक समस्या Because of education, a lot of tension, burden is upon them, शिक्षणामुळे पुष्कळसा तणाव त्यांच्यावरती आलेला or maybe because of many enemies are around us. कदाचित आमच्या आसपास लोक खूप शत्रू आहेत. So, or emotional problem, or complexion problem. There are like many problems we face around today in the world. समस्या अनेक समस्या असतील अनेक समस्या आमच्या आजूबाजूला आहेत. And everybody think to die. प्रत्येक जण एकच विचार करतो त्या सगळ्यापेक्षा मेलेलं. When we get the news of suicide, then we come to know the reason for their suicide. ज्यावेळेस आम्हाला एखादी आत्महत्येची वार्ता ऐकायला मिळते त्यावेळेस मग आम्हाला समजतं की काय कारण होतं त्याच्या आत्महत्या. Many farmers committing suicide विशेष शेतकरी आत्महत्या करायला लागले because of the loan, आणि कर्जामुळे debts. They are under the pressure. कर्जाच्या तणावाखाली बोजाखाली ते आहेत. Farmers and many other people also because of the they've taken the money and the lenders they are coming after them and asking for the money, and because of that pressure they can't repay it back, so they want to end up their life. आणि
घरी तसं नाहीये तर बाकी आम्ही लोक सुद्धा जे कर्ज घेतलेलं असतं आणि त्याचा तगादा लोकांनी लावलेला असतो आणि जो त्यांच्यावरती तणाव वाढत जात असतो त्याचं त्यांना सफळ होत नाही आणि मग ते स्वतःचं जीवन संपवतात. And we see many youths also are committing suicide because they are jobless, they are under pressure. What to do after their education? Everything, they are jobless. आणि पुष्कळ काळाचं मी बघत आहे की त्यांना काम नाहीये ते काम नसल्यामुळं बेरोजगार असल्यामुळं त्यांना समजत नाही की काय करायचं एवढं शिक्षण झालंय सगळं झालंय पण काम नाही काय करायचं. Many people, like they've got big families, joint families are there still, but in spite of that, they feel lonely in their life. पुष्कळशे मोठे मोठे परिवार आम्ही बघतो अजूनही संयुक्त परिवार आम्हाला दिसतात सगळ्यांमध्ये सुद्धा त्यांना एक एकाकी असं वाटतं They got a lot of money with them. आणि त्यांच्यात पुष्कळ पैसाही आहे. They are well to do, they are rich, but they feel very deeply inside their heart, very loneliness. आणि मग ते श्रीमंत आहेत चांगल्या परिवाराचे आहेत सगळं काही आहे पण तरीही अंतःकरणामध्ये कुठंतरी त्यांना एकाकीपणा वाटत आहे. And they think that to come out of this, all the problem is to end their life. आणि मग त्यांना असं वाटतं की या सर्व समस्यातून बाहेर येण्याचा एकच मार्ग म्हणजे स्वतःची जीवनलीला संपवणं. Means, in other words, the best place to go to rest in peace, that is a graveyard. आणि मग दुसऱ्या शब्दामध्ये सांगायचं झालं तर शांतीसाठी एकच जागा आहे ते म्हणजे कब्रिस्तान. But let me tell you, पण मला सांगू द्या hello, listen carefully. लक्षपूर्वक ऐका Nobody willingly go there. पण कोणीच इच्छित तिथे जात. Is there anybody say, I will go peacefully, willingly go there and die and be buried? आणि मग असं कोण म्हणते काय मी शांतीनं मी स्वतःच्या इच्छेनं जातो मरतो आणि मला उरला होते. People carry there and say, you rest in peace here. आणि लोक तिथं येऊन जातात आणि मग ते म्हणत होतात तू आता शांत राहा. Why it is written the graveyard? आणि मग का तिथं केलेलं आहे कब्रिस्तान. Why it is not written the place of rest, resting place? आणि मग का तिथं असं नाही लिहिलं की विश्रांतीची जागा. Isn't it? Now the many places names are they are changing. We should put a letter to the government to change that place name is as a rest of place, rest in peace place. आणि मग आपण पुष्कळशे गव्हर्नमेंट आपल्याला सगळीकडे नावं बदलण्यामध्ये लागलेलं आहे एक लेटर आपण तेही लिहूया त्याचंही नाव चेंज करा आणि तरी आता विश्रांतीची जागा. Isn't it? Anybody wants to take rest? Go and rest there. कोणाला विश्रांती घ्यायची जा आणि तिथं विश्रांती. Many times we travel to Mumbai side and we see when we are going towards Mumbai, Saturday traffic is jam. आणि मग पुष्कळ वेळा आम्ही मुंबईला प्रवास करतो आणि त्यावेळेस विशेष करून शनिवारच्या वेळेस ज्यावेळेस मुंबईला जात असतो तर ट्रॅफिक जाम झालेलं असतं. Not Saturday, sorry, Sunday night, Sunday evening, Sunday night, heavy traffic. आणि मग रविवारी रात्री सकाळी पुष्कळचं ट्रॅफिक असतं. And when you're coming from Mumbai side, then you will see Friday evening, Friday afternoon, Saturday, traffic will be jam. त्यावेळेस तुम्ही मुंबईवरून परत येताय त्यावेळेस फ्रायडेला रात्री किंवा सॅटर्डे काही ट्रॅफिक जाम असतं. Reason is because they have got 2-3 days holidays means people go out of the city to Mahabaleshwar, Goa, hill stations they go out and come back. आणि मग त्याच्या पाठीमागचं कारण हे आहे की 2-3 दिवस ज्यावेळेस सुट्टी मिळते तर लोक शहराच्या बाहेर जातात मग महाबळेश्वर असेल गोवा असेल बाहेर म्हणजे परतीच्या प्रवासाला असेल. So as I was in this travel business, I know many people, they go as a group yearly to rest, to relax. आणि मग जसं मी ह्याच व्यवसायामध्ये असल्या कारणाने मला पुष्कळ माहिती की लोक एकत्रित समूहानं जातात शांती विश्रांती घेण्यासाठी आनंद करण्यासाठी. They go and stay in hotels and the beach and in many other places like this. हॉटेल्समध्ये राहतात बीचवर राहतात पुष्कळशा ठिकाणी. But I never heard or never seen that people say, take us to that graveyard, we want to go and rest there for 2 days. पण मी असं कधी म्हटलेलं नाहीये बघितलं नाहीये की त्या कब्रिस्तानामध्ये आम्हाला घेऊन चला की आम्ही आज विश्रांती घेऊ. Have you ever heard like that? कधी ऐकले का ते? People saying, take us to the graveyard, we want to rest for some time there.
आणि मग लोक आपल्याला म्हणतात की चला आम्हाला देवाला घेऊन चला थोडा वेळ आम्हाला विश्रांती करायची. Many times people suggest me also, Pastor, you are too much, I think, exerting yourself. You need to take a rest. कृष्णाला मला देखील लोक सल्ला देतात की बापासून खूप थकलेला आहात, व्यस्त असतात, थोडी विश्रांती घ्या, You need to take care of yourself. मला स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे. And I do say, yes, I think only I'll get rest after I go to heaven. आणि मग मी त्यांना म्हणतो की हो फक्त स्वर्गात गेल्यावरच कदाचित मला आराम मिळेल. Means in other word, it is a manipulating word. That is actually not the way we should put, but it's a manipulating word. That means I'm trying to say that after I die only I will get the peace of ते rest. शब्द असे थोडेसे वेगळे भावनात्मक बोललेले ते दुसऱ्या शब्दामध्ये मला त्याने सांगितलं की मेल्यानंतरच मला सांगेल. But when David wrote this Psalm 116, ज्यावेळेस दाविदाने हे स्तोत्र लिहिलं 116, some have got a different opinions that no, somebody says don't know who wrote this Psalm. So, but as for my knowledge, it has been written from, if you see, 6, 7, 8, and in 110. All these Psalms are written by David itself. आणि मग पुष्कळ लोकांच्या मध्ये मतभेद आहे तिथं की म्हणजे स्तोत्र कुणी लिहिला माहित नाही. पण माझ्या माहितीनुसार तर आम्ही 6, 7, 8, 9 माझं प्रश्न बघितली स्तोत्र बघितले तर ते दाविदाने लिहिलेले आहेत. So- आणि हे स्तोत्र देखील दाविदाने लिहिलेलं आहे. By the scriptures, we can understand the background of it, what he must be going through. David had this situation. आणि मग त्या वचनाच्या बघितल्यानंतर त्याच्या पार्श्वभूमीच्या द्वारे बघून आम्हाला समजतं की दावीद काय परिस्थितीमधून जात आहे आणि कोणत्या परिस्थितीमध्ये काय हे वचन लिहिलेलं आहे. In the beginning, as I mentioned, David, he writes in 103 verse 2. He says, "Bless the Lord, O my soul." आणि मग सुरुवातीला जसं मी याच्यामध्ये नमूद केलं तसं स्तोत्र संहिता 103 याच्या दुसऱ्या वचनामध्ये जसं दावीद लिहितो की हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद. Now he is telling to his own soul. आणि तो स्वतःच्या जीवाला सांगतो. And here in 116, Psalm verse 7, आणि मग इथं स्तोत्र संहिता 116 याच्या 7व्या वचनामध्ये "Return unto thy rest, O my soul." हे माझ्या जीवा तू आपल्या विश्रामस्थानी परत ये. Now, when he is telling to his own soul आणि ज्यावेळेस तो स्वतःच्या जीवाला सांगत आहे to take a rest, की विश्रांती घे. now you think that, sometimes we give advice to many people. आणि मग आम्ही बऱ्याच वेळेला बऱ्याच लोकांना सल्ला देतो. But whereas we see David, he is giving advice to his own soul. जिथं आम्ही दाविदाला बघतो तो स्वतःच्या जीवाला इथं सल्ला देत आहे. And when he has written this Psalm 116, आणि ज्यावेळेस त्याने हे स्तोत्र लिहिलेलं आहे don't think that David was very comfortable, very happy. His situation was like that within. आणि माझा विचार करू नका की दावीद खूप व्यवस्थित अशा आरामदायी परिस्थितीमध्ये आहे, खूप आनंदी आहे असा विचार करू नका. But when David wrote this Psalm, his situation was not so good. ज्यावेळेस हे स्तोत्र त्याला लिहिलेलं आहे त्याची परिस्थिती फारशी चांगली नव्हती. But reason, we don't know the exact reason why these things are mentioned here in the 116th Psalm. आणि पण त्याची कारण मला माहित नाहीये काय नेमकं झालेलं आहे ज्या गोष्टी ह्या स्तोत्रामध्ये नमूद करण्यात आलेल्या आहेत. But this could have been a period of extreme illness in his life, आणि मग हा वेळ जो आहे कदाचित त्याच्या जीवनामधला खूप त्रासाचा, आजारपणाचा, वेदनांचा असू शकतो. or maybe a life or death struggle against enemies, आणि मग जीवन मरणाच्या ज्या यातना तो सहन करत आहे, शत्रू त्याच्या विरोधामध्ये उठलेले आहेत. such as time as Saul and his men were after him and surrounded him. आणि मग शाऊल आणि त्याचे लोक जे आहेत ते त्याच्या पाठी लागलेले आहेत आणि त्याला वेढलेलं आहे. Or maybe during the time of his own son Absalom, his rebellion.
आणि मग तो त्याच्या वेळेमध्ये तो पश्चाताप करत आहे. No. Maybe कदाचित शक्यता की त्याचा स्वतःचा मुलगा अब्शालोम त्याच्या विरुद्ध उल्लंघन करून जातो. Maybe it's a time of such as during the time of son, Absalom has rebelled against him. आणि कदाचित त्याचा स्वतःचा मुलगा जो अब्शालोम आहे तो त्याच्या विरुद्ध बंड करत आहे. When we look through this, all the problems he has faced in his life, आणि मग ज्यावेळेस आपण बघतो की त्याचे सर्व जे समस्या आणि आपल्या जीवनामध्ये तो पाहत आहे किंवा जात आहे सामोरं जात आहे. when we look at his situation, त्यावेळेस त्याच्या परिस्थितीकडे आम्ही पाहतो. maybe somewhere we must be feeling that somewhere this situation is fitting to me also. आणि मग कदाचित आम्ही त्या परिस्थितीला बघत असताना आपल्याला कधी कधी वाटतं की अरे मीही अशाच परिस्थितीतून जात आहे. But in such a situation, पण अशा परिस्थितीमध्ये let us see what David did. आणि मग आपण पाहूया की दाविदाने नेमकं काय केलं. Let us see where David is calling his soul to rest in peace. आणि मग आपण पाहूया की त्याच्या तो आपल्या जीवाला कुठं विश्रांतीसाठी बोलावा. Now, where is the place of rest for us? आणि आपणासाठी विश्रांती घेण्याची जागा कोणती आहे. Where is the place of rest for David? आणि दाविदासाठी विश्रांतीची जागा कोणती आहे. Now, in this situation, आणि आता ह्या सर्व परिस्थितीमध्ये many times when we face the problems, we sometimes, like in the world, there are people, two kinds of world. Every time I say to you, आणि मग वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत. मी प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगत असतो. when the problems come, त्यावेळेस समस्या येते two kinds of nature people have. आणि दोन प्रकारचे स्वभाव लोकांच्या मध्ये. First is, in spite of all the problem, you will say, Lord, still I love you, I will be with you. आणि पहिले जे लोक आहेत ते म्हणतील की देवा या सर्व समस्यांमध्ये सुद्धा मी अजूनही तुझ्यावर प्रेम करतो आणि मला तुझ्या बरोबरच राहायचं. And other kind of people are there, like, when the problems comes, oh Lord, I'm praying unto you, what is this happening? They start blah, 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 blaming God for everything. दुसऱ्या प्रकारचे जे लोक आहेत ते म्हणतात की अरे देवा काय या समस्येमध्ये मी प्रार्थना करत आहे तुझ्याकडे बघत आहे, तू काय वागताय काहीच बदलत नाही. आणि मग त्याने बडबड करतील आणि देवाला दोष देतील. When we look at the life of Job, आणि ज्यावेळेस आम्ही योगाच्या जीवनाकडे बघतो now he lost everything in his life. आणि त्याला आपल्या जीवनामध्ये सर्व काही गमावलं. He lost his cattle, he lost all the children, lost his cattle, lost all the children. आणि त्याला आपले सर्व पशुधन हरवलेलं संपत त्याचं गमावलेलं आहे. आपली लेकरं गमावलेली आहे. But he didn't blame God. पण त्याला देवाला दोष नाही दिला. He said, naked came I out of my mother's womb, and naked shall I return hither. The Lord gave, and the Lord had taken away. Blessed be the name of the Lord. If you read in Job chapter 1, verse 21, he mentions that. आणि मग जर आम्ही योगाच्या पुस्तकामध्ये जर वाचला पहिला अध्याय 31 वचनामध्ये त्याने ते नमूद केलेलं आहे. तो म्हणत आहे तर की मी मातीच्या पुत्रामधून नजर आलो आणि नजरच मी जाणार आहे. देवानं दिलं देवानं घेतलं म्हणजे त्याचं नाव. What a beautiful thing to see here. आणि किती सुंदर अशा गोष्टी आहेत इथं समजण्यासाठी आणि पाहण्यासाठी. When David went through all this problem, आणि ज्यावेळेस दावीदने सर्व समस्या नोंद केला. now what did he do? मग तो पुढे काय केलं. What do we do in this situation? मग अशा परिस्थितीमध्ये आपण काय करतो. Are we like Job? आम्ही योगासाठी आहोत का. That's the one question. हा एक प्रश्न आहे. Naked I came, and naked I shall return thither. The Lord gave, and the Lord hath taken away. Blessed be the name of the Lord. आणि मी नग्न आलेलो आहे नग्नच मी परत जाणार आहे. देवानं दिलं देवानं घेतलं धन्य त्याचं नाव. But whereas we see another character in the scripture in the Old Testament, that is people of Israel. आणि मग आम्ही आणखीन एक व्यक्ती बघतो जे इस्रायल लोकांचा. They were in the slavery. ते गुलामगिरीमध्ये होते. They were in bondage. ते बंधनांमध्ये होते. They cried out to God. त्यांनी देवाकडे आरोळी मारली. God heard their cry. देवानं त्यांच्या रडणं ऐकलं त्यांचं वेदना ऐकल्या. And God sent Moses and brought them out of Egypt. आणि देवानं मोशेला पाठवून त्यांना त्या मिस्र देशामधून बाहेर काढलं. 40 years they never
clothes worn out, or neither their sandals. आणि 40 वर्ष ते त्या अरण्यामध्ये भटकत होते. त्याचे कपडे फाटले नाही, त्याची चपल्या झिजल्या नाही They never lacked anything in their life. आणि त्यांच्या जीवनामध्ये काहीच कमी पडत Of पडलं course, the time came. No water. That is why, no problem. आणि मग असं वेळ आली की पाणीच नाहीये, काही समस्या नव्हती. But they didn't believe God. पण त्यांनी देवावर विश्वास ठेवला. God who departed the Red Sea for them and made a highway for them. आणि ज्या देवानं त्यांच्यासाठी लाल तांबडा समुद्र उभारला आणि त्याच्यासाठी एक प्रशस्त रस्ता तयार केला. And God said that, henceforth you will not see your enemies again in your life. आणि मग त्यांना देवाला म्हटलं असतं तिथं इथं पुढे तुम्ही तुमच्या शत्रूला पुन्हा या डोळ्याने पाहणार नाही. Such wonderful miracles God did. In spite of that, for little things, they started grumbling against God. इतके अद्भुत चमत्कार देवाने त्यांच्या जीवनामध्ये केले, पण तरी सुद्धा थोड्या थोड्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी ते देवाविरुद्ध बंड करायला लागले, कुरकुर करायला लागले. No water, no meat, this is not there, that is not there, all the time grumbling. अरे पाणीच नाहीये, मटणच नाहीये, हेच नाहीये, किती. They never satisfied, they never were grateful unto God for God delivered them from the land of Egypt. आणि मग ते स्वतःच्या जीवनामध्ये तृप्त झाले नाही, त्यांनी आनंद मानला नाही की देवाने आपल्याला त्या मिस्र देशामधून बाहेर काढले. But in such a situation as David went through, अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस दावीद जातात maybe people, enemies are surrounded. आणि कदाचित शत्रू त्याच्या आजूबाजूला आहेत, Maybe his son Absalom has rebelled against him. कदाचित स्वतःचा मुलगा अब्सलोम यांना बंड केलेला आहे. Maybe he is going through extreme illness. आणि मग कदाचित तो खूप अशा आजारपणामधून जातात. In spite of all such situation, अशा सर्व परिस्थितीमध्ये what did David say? दावीद काय म्हणतो? Turn with me to Psalm 160. आणि मग माझ्या बरोबर स्तोत्र संहिताची 16 कडे चालूया आपण. And verse 1 he says, I love the Lord. आणि पहिल्या वचनामध्ये तो म्हणत आहे की मी परमेश्वरावर प्रेम करतो. Now my question is unto you is all, आणि मग माझा प्रश्न तुम्हा सर्वांना हा आहे, do you really love the Lord? काय खरंच तुम्ही देवावर प्रेम करता? Do you really love the Lord? काय खरंच तुम्ही देवावर प्रेम करता? The next question comes to you. आणि दुसरा प्रश्न मग तुम्हाला हा आहे, And I expect answer from all of you. मग मी तुमच्या सर्वांच्याकडनं त्याचं उत्तर मला अपेक्षित आहे. Why do you love the Lord? का तुम्ही देवावर प्रेम करता? When I ask, do you love the Lord? Everybody, yes. ज्यावेळेस मी म्हणाला की तुम्ही देवावर प्रेम करता का, तर प्रत्येकाला आपल्या माना डोलायला की होय हो. Why do you love the Lord? आणि मग का तुम्ही देवावर प्रेम करता? Can you please tell? काय तुम्ही सांगू शकता? Praise the Lord. That's the right answer. Good. Yes. He has forgiven all our sins. जीवन God has changed our life. Yes. Praise the Lord. Who else? दोन्ही उत्तर छान आहेत. Exactly right. आमचं जीवन बदललेलं आहे, पण आमच्या अपराधांची क्षमा केलेली आहे. Who else? He has given us authority to call him as an Abba Father. Wonderful. Praise the Lord. सुंदर उत्तर आहे की त्याने आपल्याला अबा पिता म्हणून हाक मारण्याचा अधिकार दिलेला आहे. Who else? आणखीन कोण? I don't know, because you say, I'm saying I love the Lord. Isn't it? मला काय माहित नाही, तुम्ही म्हणताय पण मी म्हणतो. तर म्हणायला पाहिजे, so everybody is saying, then I need to say. Then he answered, first he has loved, so I love. That's wonderful. हे देखील छान उत्तर आहे की त्यानं पहिल्यांदा आमच्यावर प्रेम केलं. First he loved the Lord. First Lord has loved us, so I love the Lord. Yes. पहिल्यांदा देवानं माझ्यावर प्रेम केलं म्हणून मी देवावर. Somebody, Sister Rani, just sister, praying, I think hard to know the revelation of get the answer. Is it? What else? Johnson?
Ujjwal, why you love the Lord? I love the Lord because I want to love the Lord. That's it. Hallelujah. Hallelujah. No words, no condition, terms, or this is the thing, that's why I love the Lord. No. The life which God has given us, if we are grateful unto God, we will love the Lord. That's it. आणि मग कुठल्याही अटी कुठल्याही कारणी मला देवावर प्रेम करायचं आहे की देवावर No, no, that, जीवन त्यानं मला दिलेलं आहे जे आशीर्वाद त्यानं मला दिलेला आहे त्याच्यामधलं की काहीच नाही मी फक्त त्याच्यावर प्रेम केलं answer you have given absolutely right. No wrong at all. आणि जी उत्तरं तुम्ही दिलेली आहेत अगदी योग्य आहेत त्यामध्ये कुठलंच नाही. Like the Lord has changed our life. आणि आपल्या देवाला आपलं जीवन बदलले आहे And if we are grateful unto Him, we will love the Lord. आणि त्याबद्दल जर आपण त्याचे आभार मानले तर मी त्याच्यावर प्रेम करू Because He has loved the first, so I love. That is grateful unto God that you have loved me first. So I will love you. आणि मग हे देखील उत्तम उत्तम उत्तर आहे की तू माझ्यावर आधी प्रेम केलेलं आहेस म्हणून मी देखील तुझ्यावर प्रेम करेन. He has forgiven all our sins. Praise the Lord. आणि आमची सर्व अपराधांची क्षमा केलेली आहे So I love the Lord. आणि म्हणून मी त्यावर प्रेम करू. We don't deserve that love, but in spite of all the situation, whatever we are, God still loved us. आणि त्या प्रेमाची आम्ही योग्यतेचं नाही पण आमच्या सर्व परिस्थितीमध्ये देखील त्यानं आमच्यावर प्रेम केलेलं आहे. Dear people of God, माझ्या प्रियाने. you know, David says, I love the Lord. आणि दावी म्हणतो की मी देवावर प्रेम. Dear people of God, whatever situation we may be today, आणि मग ज्या काही परिस्थितीमध्ये कदाचित आम्ही असू in spite of all the situation, त्या सर्व परिस्थितीमध्ये not because of the season wise we should love the Lord. आणि फक्त त्या वेळेनुसार सीझननुसार आम्ही देवावर प्रेम करू. Everything is good, and then we say, love you, Lord. सगळं काही चांगलं चांगलं आहे प्रेम आम्ही म्हणतो देवा देवा म्हणतो. Anything problem, I go. Mother will remember. आणि Not काही Jesus. समस्या आल्या दुखलं की लगेच मी आई गं म्हणतो. We don't say when the pain comes, Lord Jesus, I love you because of this pain. आणि मग आम्ही म्हणत नाही की देवा जे काही वेदना आहेत देवा मी तुझ्यावर प्रेम करते आम्ही. Do we say that? आम्ही म्हणतो. But there are some of the reasons why David says, I love the Lord. काही कारण आहेत का दावीद म्हणतो की हे देवा मी तुझ्यावर प्रेम करते. In spite of all the situation, he says, first thing he says, I love the Lord. आणि त्या सर्व परिस्थितीमध्ये तो पहिली गोष्ट तो म्हणतो की मी देवावर प्रेम करतो. There are reasons he has given, no doubt. त्याबद्दल जर कारण आहेत पुष्कळ आहेत तर त्याला दिलेली आहेत. But first thing he says, I love the Lord. तर पहिली गोष्ट तो म्हणतो की मी तुझ्यावर प्रेम करतो. Means in spite of all the situation, whatever people have rebelled, my son has rebelled against me, enemies are surrounded me, but still I love you. आणि सर्व परिस्थिती जे काय आहे माझ्या बरोबर मला लोकांनी माझ्या विरुद्ध बंड केलेला आहे माझ्या मुलाने माझ्या विरुद्ध बंड केलेला आहे पण मी तुझ्यावर प्रेम करतो. Here he says, I love the Lord because he hath heard my voice and my supplication. आणि इथं तो म्हणतो की मी देवावर प्रेम करतो कारण तो माझी वाणी ऐकतो त्याने आपला कान माझ्याकडे लावला आहे. He says, I love the Lord because he hath heard my voice and my supplication. आणि तो म्हणतो की त्याने माझी वाणी ऐकलेली आहे माझा त्रास त्यांना मानलेला आहे. Means he thank God, we love the Lord because our God is a prayer answering God. तो प्रेम करतो देवावर कारण आपला देव जो आहे तो प्रार्थनेचं उत्तर देणारा देव. When we are in the situation, he believes in the Lord, he loves the Lord because he knows God will deliver him from the situation. त्या परिस्थितीमध्ये जो तो आहे त्या परिस्थितीमध्ये तो देवाला ओळखतो तो देवावर प्रेम करतो कारण त्याला माहिती आहे की देव त्या परिस्थितीमधून त्याला काढणार आहे. And second verse says, because he hath inclined his ear unto me. आणि दुसऱ्या वचनामध्ये तो म्हणतो की कारण त्याने आपला कान माझ्याकडे लावला आहे. Do you understand what is the meaning of incline? आणि तुम्हाला समजतं का की काय अर्थ आहे त्याचा त्याने आपला कान माझ्याकडे लावले. We all have the nature, okay? आम्हा प्रत्येकाचा एक स्वभाव आहे. Where somebody is staying near, neighbor is there, door is there, something we hear, we try to listen to the others carefully.
आपल्या आजूबाजूला कोण आहे, आपल्या बाजूच्या कोण आहे, आणि ऐकण्याचा प्रयत्न करतो. Like- कान लावून ऐकण्याचा. Like a rabbit, our ears will become very long. सशासारखी आमची कानांनी टवकारले जातात. Isn't it? बरोबर आहे. But do we have understood that our God inclines to our prayers? आणि मग तरी तुम्ही हे समजलेलं आहे का की आपला देव जो आहे धाडा आपल्याकडे काढला. Incline means what, you know? कान लावून म्हणजे माहिती. My daughter says, "My dad, listen now, listen now." For listening, you don't have to see, no. My ears are there. But that doesn't mean that. Listen, listen. Why do you say? Our ears, we can listen. No need to see. But when we look at there, means our attention is towards totally. आणि मग माझी मुलगी प्रयास लावला म्हणजे की ऐका की ऐका की. ऐकण्यासाठी डोळ्याची गरज नाहीये, कानाने आपण ऐकू शकतो. पण ऐकणं, लक्ष देऊन ऐकणं म्हणजे काय? आमचे नेत्रही त्यांच्याकडे असून पूर्ण लक्ष आम्ही त्याकडे केंद्रित केलेलं आहे असं ते सांगतो. Paul and Silas, they were in prison. आणि पाऊल आणि सिलास ते कैदेमध्ये. You know, in heaven, we cannot number them. You know, there are so many angels are there worshiping God. आणि मग स्वर्गामध्ये तुम्हाला माहिती आहे, आम्ही त्याची तुलना किंवा आम्ही मोजदाद नाही करू शकत. पुष्कळशे देवदूत आहेत जे देवाची आराधना. What is there in the heaven? त्यांचं काय काम आहे स्वर्गात? Cleaning the floor, amplifier supply, putting the light on, off. That work is there. तिथला फरशी स्वच्छ करणे, आपली पायरी जोडणे, लाईट वर्क चालू करणे, Scrubbing the vessels, आधी घासणे, हे काम आहे का? washing the clothes. कपडे धुणे, Is that the work? ही काम आहे. As Revelation says, 24 hours, the elders, they worship God and say, Holy, 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 Lord God Almighty, who was, who is, and who is going to come. आणि जे अवचन आम्हाला सांगतं की 24 तास त्याचे वडील वर्ग आहे ते म्हणत आहेत की पवित्र 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 जो होता, जो आहे आणि जो येणार आहे तो पवित्र आहे. Awesome worship is going on. आणि अद्भुत अशी आराधना तिथे चालली आहे. Two people दोन in a dark room. त्या अंधकार कोठडीमध्ये Nobody can see them. आणि कोणीच त्यांना पाहत नाहीये. In the middle of the night, आणि मध्यरात्री they were worshiping God. देवाची आराधना करत आहे. From heaven, स्वर्गात heaven is His throne, स्वर्ग त्याचं सिंहासन आहे earth is His footstool. आणि पृथ्वी हे त्याचं पादस्थान आहे. Maybe God says, shh. कदाचित देव असंच म्हणत असेल, शांत राहा. When तो त्या Paul and वाणीकडे पाहिलं. Silas, when Paul and Silas, जेव्हा पाऊल आणि सिला middle of the night, मध्यरात्री they were in chains. They were in chains, ते साखळदंडामध्ये आहे, in dark room. अंधार कोठडीमध्ये. We don't know what not is there in that room. आणि आपल्याला माहिती की काय काय त्या रूपमध्ये असेल. Lizard is there, काल असेल, rat is there. उंदरा असतील, What kinds of insects are there, we don't know. कुठल्या प्रकारचे ते जीवजंतू असतील माहिती नाही. No AC, no fan, no light is there. So what is the AC and fan? लाईट फॅन एसी सोडून द्या, लाईटच नाही तर काय असतं. They're worshipping God. देवाची आराधना करत आहे. Though their hands are changed, तरी त्यांचे हात साखळदंडामध्ये their आहे. heart is filled with the gratitude unto God. त्यांचा अंतःकरण पूर्णपणे देवाच्या आराधनेला भरलेला आहे. God inclined His ears to their worship and prayer. आणि देवानं त्यांच्या आराधनेकडे कान दिलं. Oh, God enjoys the worship. आणि देव त्यांची आराधनाचा आनंद घेत आहे. Stuti Aradhana Upar. God started tapping his life. आणि देव त्याच्या पायाला वरती ठेवला. When he started listening to the voice of Paul and Silas in prison, आणि ज्यावेळेस त्यांना तो आवाज पाऊल आणि सिलास आराधनेचा आवाज ऐकला. when he tapped his leg, आणि ज्यावेळेस त्याला आपल्या पाय
तो ठेका धरू लागला chains were loosed. आणि त्यांची साखर दप्तर तुटली All the doors of the prisons were open. आणि त्या सर्व जे कैदीचे ते जेलचे दार होते ते उघडे झाले. So when we pray into God, म्हणून ज्यावेळेस मी देवाला so प्रार्थना David करतो, says, God incline my ear. दावीद to इथं my म्हणत prayer. आहे की प्रेम माझ्या वाणीकडे कान लाव. He hath inclined his ear unto me. त्याने आपले कान माझ्या वाणीकडे लावल्या. Therefore will I call upon him as long as I live. आणि मग तिथं पुढे तो म्हणत आहे की म्हणून मी जन्मभर त्याचा धावा करीन. How long? हे कुठवर तो धावा करीन? When we pray mostly, आणि मी कधी जास्त प्रार्थना करतो maybe we will whole night we will sit and pray. कदाचित रात्रभर वेळ बसून प्रार्थना करतो. Only and only when our daughter or son or mother or father is in ICU, that time we will earnestly pray. फक्त तेव्हाच्या वेळेस कदाचित आपला मुलगी आपला मुलगा आई किंवा वडील आपल्या ICU मध्ये असतील त्यावेळेस अगदी अंतःकरणाने तुटून आम्ही प्रार्थना. 4 o'clock prayer, 4 वाजता प्रार्थना 3:15 I got up. 3:15 मी उठलो. Already I have headache problem, BP problem I am facing. आणि मला आधीच डोकेदुखी आहे बीपीची समस्या आहे. But I said nothing like it. Because I love the Lord, I want to be in the presence of the Lord. मी म्हणालो की मग ह्याच्यासारखं दुसरंच काय रे, देवावर मी प्रेम करतो मला त्याच्या उपस्थितीमध्ये राहायचं. I did share to Archana. मी अर्चनाला सांगत When I went there for prayer, I was worshiping in the night. आणि ज्यावेळेस मी तिथे गेलो प्रार्थनेला मी आराधना करत होतो Then I spent time with praying. आणि प्रार्थनेमध्ये वेळ घालवला. So after I finished, there were caretakers were sitting, 2 of them. मग दोन जे तिथे काळजी घेणारे तिथे बसले होते. Whole night, because dogs were coming, they may do something dirty, so they were taking care of them. Things were there, chairs were there. So they were awake whole night. आणि मग ते दोन लोक रात्रभर जागे होते कारण मग त्या पूर्ण ग्राउंडची स्वच्छता कुत्री येतात घाण करतात त्याची काळजी घेण्यात. So when I finished, and when I was after that, I finished my prayer, I was going as a prayer walk, around. आणि मग ज्यावेळेस माझी आराधना संपली मी तिथं प्रार्थनेचं चालत मी प्रार्थना करू लागले. One man said, "Praise the Lord." आणि एका व्यक्तीने म्हटले की प्रेस करतो. It was so nice worship. I heard your song. It was so nice. You sang so well. त्यांनी म्हटले की खूप सुंदर तुम्ही तुमचं गाणं मी ऐकलं खूप छान तुम्ही गात. Don't you think if he can hear my singing and prayer, आणि जर तुम्हाला असं वाटतं की जर तो व्यक्ती माझी गाणं ऐकतोय आणि प्रार्थना ऐकतोय will not our God listen to our prayer? काय मग आपला देव आपली प्रार्थना ऐकत नसेल? We need to understand this. Why I spend time in prayer? आणि मला हे समजून घेणं गरजेचं आहे की का मी प्रार्थनेमध्ये वेळ घालवतो. Because when I cry, when I call upon the name of the Lord, as long as I live, He incline my prayer. आणि मग ज्यावेळेस मी प्रार्थना करतो ज्यावेळेस मी रडतो आणि जोपर्यंत मी आहे जन्मभर जोपर्यंत मी प्रार्थना करत आहे तो माझ्या प्रार्थनेकडे कान नाही. When the pain is there, we will cry out to God and to doctor and to everybody we will cry. आणि मग ज्यावेळेस वेदना आहे आम्ही देवाकडे आरोळी मारतो डॉक्टरकडे जातो सगळ्यांचं बरोबर. Witness, my wife is there, all people, those were in our car. आणि मग जी माझी पत्नी आहे आणि जे कारमध्ये होते आमच्या बरोबर. This is what happens with me. आणि हीच गोष्ट माझ्या बरोबर. Anytime, any situation. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये कधी I tell you, as soon as when we are coming from Lavara, the distance was so close, but only one thing came out of my mouth. First thing is Jesus. I shout Jesus. आणि मग ज्यावेळेस आपण लवाळ्यावरून परतच्या प्रवासामध्ये होतो खूप कमी अंतर होतो पण एकच गोष्ट माझ्या मुखातून निघाली ते म्हणजे जीसस. Which saved our life was the name of Jesus. आणि मग आमचं जीवन वाचलं येशूच्या नावावर. So I thank God. Many times we cry out and say, "I go." इथं दुखलं, तिथं दुखलं, हे झालं, ते झालं, I go.
पुष्कळ वेळा आम्ही रडतो, आम्ही बोलतो हे दुखलं आणि आमच्या तोंडातून आई ग हा शब्द येतो. But I thank God from my mouth all the time. Name of Jesus comes. आणि मग मी नेहमीच मी देवाला धन्यवाद देतो माझ्या तोंडासाठी कारण त्यातून फक्त Jesus is saying. He hath inclined his ear unto me. Therefore